नमस्कार, नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रोफेशनल पद्धतीने 32 साईज 4 टक्स ब्लाऊजचं ड्राफ्टिंग जे आहे ते पाहणार आहे। तर पहा, एकदम परफेक्ट असा पप येणार आहे, फिटिंग एकदम जबरदस्त असं येणार आहे। एकदा तुम्ही या पद्धतीने कटिंग करून पहा। तर मी याच पद्धतीने सर्व ब्लाऊज स्टिचिंग करते, खूप छान असे ब्लाऊज बसतात, तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। तर इथे सर्वात पहिल्यांदा आपल्याला घ्यायची आहे उंची। आता इथे मी हे 1 इंच सोडून पहा, इथे असं जवळपास तुम्ही 1 इंच सोडून हा जो भाग आहे तो तुम्ही घ्या। आता इथे मी पाठीमागचा आणि पुढचा भाग बरोबरीने दाखवणार आहे। तर तुम्हाला काय करायचं आहे, आधी बॅक पार्ट कटिंग करायचं आहे। तो बॅक पार्टचा पेपर जो आहे तो घ्यायचा आहे, दुसऱ्या पेपरवरती ड्रॉ करायचा आहे आणि मग फ्रंट पार्टचं ड्राफ्टिंग करायचं। आता इथे मी आधी बॅक पार्ट दाखवेन आणि यावरतीच मी फ्रंट पार्ट दाखवेन। यासाठी मी इथं हे मार्जिन जे आहे ते 1 इंच सोडलेलं आहे फ्रंट पार्टसाठी। बत्तीस साईजचा ब्लाऊज आहे, तर आपण उंची 13 इंच घेऊया, त्यामध्ये 1 इंच प्लस केलं 14 इंच। इथून अजून एकदा 14 इंचावरती मी मार्किंग करून घेतलं, एक सरळ लाईन ओढून घेऊया। शोल्डर घेणार आहे इथे मी 5, अजून एकदा 5 इंचावरती मार्किंग करून घेतलं। मुंडा घेणार आहे 5.5। मागचा गळा 9 इंच आहे, तर इथे मी छातीचा चौथा भाग आहे असा घेणार आहे, किती 8 इंच, आणि याच्या पुढे हे 1.5 इंच मार्जिन। इथे आपली कंबर जी आहे ते 26 इंच आहे, तर पहा इथे 6.5 इंच चौथा भाग येतोय, त्यामध्ये मी 1 इंच प्लस केलं 7.5 आणि हे 1.5 इंच मार्जिन। तर हा आपला बॅक पार्ट जो आहे तो तयार होतोय। आधी इथे अर्धा इंच मी क्रॉस बॅक घेते या पद्धतीने। नवीन गळ्यासाठी मी 1.1 घेते, पहा इथे, आणि या पद्धतीने मी आकार दिला। आता इथे शोल्डर पट्टी 2.5 इंच हवी आहे, तर 3 इंच ठेवली, बाकीची गळा रुंदी 2 इंच। हा पूर्ण बॅक पार्ट झाला। आता आपण फ्रंट पार्ट ड्रॉ करूया। तर मी इथं डायरेक्ट पुढचा गळा घेणार आहे, तर इथं आपली गळ्याची रुंदी 2 इंच आली। शोल्डर पट्टी कशी मी काढली, जेवढी तुम्हाला हवी आहे त्यामध्ये अर्धा इंच प्लस करा, किंवा जास्त मार्जिन लागत असेल तर 1/4 इंच प्लस करा। तर इथे गळ्याची रुंदी मला किती भेटलेली आहे, 2 इंच। आता पुढचा गळा 5.5 इंच आहे, 6 इंचावरती असा मार्किंग करून घेतला, इथे 2.5 इंच घेतलं। आता पहा, लहान साईज आहे त्यामुळे आपल्याला इथं गळा सुद्धा पुढचा कमीच येणार आहे। जसजशी साईज मोठी होत जाईल ना तसतसे आपण मोठे जरा गळे घेत जातो, परंतु जर तुम्हाला इथे मोठा गळा जरी लागत असला तरी तुम्ही इथे घेऊ शकता। 1/2 इंच घेतलं मी पुढच्या मुंड्याला आकार द्यायला, आणि इथे या पद्धतीने मी मुंड्याला आकार दिला। फ्रंट पार्ट आपण तयार करत आहोत, तर फ्रंट पार्ट, आता बॅक पार्ट जो आहे आपण काढलेला तो आहे असा ड्रॉ करून मग तुम्ही इथे पुढच्या मुंड्याला आकार देऊन घ्यायचा, आणि हा पुढचा गळा सुद्धा ड्रॉ करून घ्यायचा। पुढचा गळा ड्रॉ करून घेतल्यानंतर आता आपली जी मेथड आहे त्यामध्ये क्रॉसपट्टी सेपरेट निघते, आणि वरचा जो पार्ट आहे तो आपण कंप्लीट सर्व मार्जिन सहित तयार करतो, त्यामुळे तो तुम्हाला कुठेही कपड्यावरती वगैरे वाढवायला नाही लागणार। आता 32 साईज आहे, तर टक्स पॉईंट काढायचा आहे। 32 मध्ये म्हणजे त्याचा चौथा भाग करायचा 8, त्यामध्ये 1 इंच प्लस केलं, किती झाले 9 इंच। तर 9 इंचावरती मी मार्किंग करून घेते। हा झाला आपला टक्स पॉईंट। जर उंची इथं जास्त असेल तर तुम्ही इथं 1.25 इंच 1.5 इंच सुद्धा प्लस करू शकता टक्स पॉईंटमध्ये। जसं की मी नेहमी सांगत असते, क्रॉसपट्टी आपण नेहमी छोटी घ्यायची आहे 4 टक्स ब्लाऊजमध्ये, त्याच पद्धतीने इथे मी 2 इंच क्रॉसपट्टी घेतली, इकडे सुद्धा 2 इंच क्रॉसपट्टीचं मार्किंग केले। ही वाढवायची आहे परत आपल्याला, तर ती मी नंतर तुम्हाला दाखवेन किती घेतलेली आहे, 2 इंच। हे लक्षात ठेवायचं आहे की आपण किती इंच क्रॉसपट्टी घेतलेली आहे। आता इथून पहा, 1/2 इंच इथं शिलाई मार्जिन घ्यायचं हुकाई पट्टीसाठी। आता
आता इथे क्रॉसपट्टीला आकार देण्यासाठी 1.5 इंचावरती पॉईंट देऊन घेऊया. .75 घेऊन इथून मी असा हा क्रॉसपट्टीला आकार दिलेला आहे. इथे घेतलेला आहे मी 1/2 इंच. तर हा जो आकार आहे तो असाच आपल्याला इकडे वाढवायचा आहे. तर इथून मी किती घ्यायला सांगितलेलं आहे 1 इंच. तर 1 इंचावरती मी पॉईंट दिलेला आहे आणि एक तिरकी लाईन ओढून घेतली. आता इथे हा जरा आकार व्यवस्थित करून घेऊ या पद्धतीने. आता इथे आपल्याला छातीचा 10वा भाग 32 छाती आहे. तर त्याचा 10वा भाग कसा काढायचा, ह्या दोन्हीच्या मध्ये 1 पॉईंट द्यायचा. 3.2 म्हणजे 3.25. तर इथे पहा हा भाग जो एक्स्ट्रावाला आहे तो सोडून याच्या पुढे मार्किंग करायचं आहे 3.25 इंच. इथून सुद्धा असं 3.25 इंच घेतलं. 1.5 इंच घेणार आहे हा जो खालचा आपला मेन टक्स आहे मधला तो तयार करण्यासाठी आणि एक मार्किंग करून घेतलं. आता 1.5 इंचाचा गॅप घेऊया. इकडे हा टक्स आपला इथे हा तयार झाला. इकडे सुद्धा 1.5 इंच आणि इथून 2.5 इंच घेतलेला आहे मी पहा. आणि हा टक्स असा हा आपला तयार झाला. 1 2 3 आणि हा आपला चौथा टक्स. तर हा टक्स जो आहे तो अर्धा इंच जरा खाली जाऊन द्यायचा. ठीक आहे. आता इथे वाढवायचं आहे. तर हा आपला टोटल टक्स जो आहे तो आपण 1 इंचाचा घेणार आहे. किती इंचाचा 1 इंच. इकडे अर्धा इंच आणि इकडे अर्धा इंच. तर इकडे हे आपण अर्धा इंच वाढवलेच आहे. 1/2 इंच आपलं शिलाईमध्ये जाईल. तर इकडे सुद्धा आपण हे अर्धा इंच वाढवायचं आहे. आता हा टक्स स्टिच करण्यासाठी 1/2 इंच मार्जिन लागेल. दोन्हीकडे 1/2 इंच म्हणजे टोटल अर्धा इंच मार्जिन लागेल. म्हणून इथे मी हे अर्धा इंच वाढवलं. नाहीतर काय होईल, चेस्टमध्ये परत तो ब्लाऊज कमी पडेल. हे वाढवायला विसरायचं नाही. इथलं हे जोडून घेतलं. हा टक्स आपला हा इथला तयार झाला. अर्धा इंच. आता पूर्ण आता इथे टक्स दिल्यानंतर हा भाग पण इथे स्टिच करण्यासाठी आणि इथे स्टिच करण्यासाठी आपल्याला मार्जिन लागेल. तर त्यासाठी आपल्याला इथे हा जो पुढचा भाग आहे तो 1 इंचाने वाढवायचा आहे. किती इंचाने 1 इंच ते 1.25 इंच. ठीक आहे. इकडे मी 1 इंच घेते आणि इथून घेऊ 1.25 इंच. लहान साईज आहे 1 इंच घ्या. मोठ्या साईजमध्ये 1.25 इंच घेतलं तरी चालेल. आता हा भाग तिथे असा मी खाली आणून जोडला आणि इथून हा असा जोडून घ्यायचा आणि इथपर्यंत हे वाढवलेलं जे आहे ते खाली घ्यायचं आणि हा टक्स असा खाली घ्यायचा. इथून हा टोटल 1 इंच आला पाहिजे. आता हा पूर्ण वरचा भाग आपला वाढवलेला आहे. आता इथे तुम्हाला कुठेही हा पार्ट आपल्याला वाढवायची गरज नाही. आता वाढवायचं काय, क्रॉसपट्टी. तर क्रॉसपट्टी आपल्याला सेपरेट तयार करायचे. पहा टोटल हे 9 इंच आहे आणि हे आपण आधी पाहिलेलंच होतं. क्रॉसपट्टीचं मार्किंग आपण 2 इंचावरती केलेलं होतं. तर ते इथे आता काय करायचं, 2.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं. 2.5 आणि इथून हे असं 2.5 इंच. तर आधी खाली एक लाईन ओढून घ्या इथे काटावरती आणि 2.5 इंचावरती मार्किंग करून घ्या. अर्धा इंच आपण मार्जिन इथे प्लस केलं. एक सरळ लाईन ओढून घेते. इथे ही जेवढी क्रॉसपट्टी आहे तेवढीच क्रॉसपट्टी आपण इथे सुद्धा घेणार आहे. 9 इंच भरली तर इथून मी ही 9 इंच घेते. अशी हे वाढवून टोटल असं हे 9 इंच करायचं. इथे क्रॉसपट्टीला नेहमीप्रमाणे 1/2 इंचावरती आकार देतो तसा हा आकार द्यायचा. ठीक आहे. ही आपली क्रॉसपट्टी सुद्धा तयार झाली 32 साईजची. क्रॉसपट्टी हा वरचा भाग इथे फ्रंट साईडला वाढवलेला आहे, इकडे वाढवलेला आहे, उंचीमध्ये सुद्धा आपण वाढवलेला आहे. त्यामुळे तुम्हाला हा पार्ट कुठे सुद्धा कमी पडणार नाही. तर एकदम परफेक्ट असं हा डायग्राम मी तुम्हाला इथे 32 साईजचा दाखवलेला आहे. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.